नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांची कादंबरी. कादंबरीचं नाव आहे असा मी काय गुन्हा केला. ऐकूयात नारायण शेळके लिखित या कादंबरीचा आज भाग पहिला. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया साहित्य पंढरी हे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात नारायण शेळके लिखित असा मी काय गुन्हा केला भाग पहिला. अलीकडे मला सारखं वाटत होतं आणि मनही ओढ घेत होतं की आपण एकदा तरी भोरला जावं. 50 वर्षांपूर्वीचं भोर अजूनही तसंच असेल का? कारण माझ्या मनःचक्षूंच्या पुढे भोरची ती 50 वर्षांपूर्वीची तसबीर आजही जशीच्या तशी आहे. ज्या भोरमध्ये आपण जन्मलो, लहानाचे मोठे झालो, खेळलो, बागडलो, मैत्रिणींच्या बरोबर हुंदडलो, शिक्षण घेतलं, ते भोर आज कसं असेल? जन्मल्यापासूनचा काळ म्हटल्यास 70 वर्षांपूर्वीचा काळ आणि त्याच्या पोटात घडलेल्या घडामोडी, आपल्या आयुष्यात झालेली उलथापालथ, वादळं, पुन्हा पुन्हा झालेला पुनर्जन्म, या गोष्टी खरंच घडल्या का? जे पाहिलं, जे भोगलं, ते स्वप्न होतं का? मात्र मागे वळून पाहताना ते जसंच्या तसं डोळ्यांसमोर उभं राहतं. शेवटी मी भोरला जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित हा अखेरचाही असेल. माझं तिथे काही काम नव्हतं किंवा ओळखीचंही कोणी नव्हे. काळाच्या प्रवाहात नातेवाईक सुद्धा विखुरले होते, पण मला माझ्या गतजीवनाच्या स्मृतींना उजाळा द्यायचा होता. हे म्हणाले, अगं नंदिनी, काय राहिलंय आपलं त्या भोरमध्ये? आपल्या दृष्टीने तो इतिहास आहे. काय करणार आहेस तिथे जाऊन? शिवाय या वयात कशासाठी धाडस करतीयस? तुझ्या प्रकृतीला आता दगदग झेपणार आहे का? नाही नाही, तरी पण मला एकदा माझ्या भोरचं दर्शन घ्यायचं आहे हो. भोर मला सारखं खुणावतंय. मग मी येतो तुझ्याबरोबर. नाही नाही, मला एकटीलाच जायचं आहे. भोरचा प्रवास मला काही नवीन नाही आहे. भोरला असताना असंख्य वेळे मी भोर पुणे भोर असा प्रवास केला आहे. अगं पण त्यावेळेला तू तरुण होतीस. मग काय झालं? शरीर जरी वृद्ध झालं असलं तरी माझं मन मात्र अजूनही तरुण आहे. नाही हो करता करता अखेर मी स्वारगेटला आले आणि भोरच्या एसटीत बसले. गाडी सातारा रोडवरनं धावायला लागली. मात्र माझं मन बसच्या पुढे धावत होतं. मी डोळे मिटून एसटीच्या सीटला रेलून बसले. वाऱ्याच्या सुखद झुळकेबरोबर माझ्या डोळ्यासमोर माझ्या बालपणीचा काळ क्रमाक्रमानं चलचित्राप्रमाणे उलगडत होता आणि मग त्यात मी हरवून गेले. पुण्याहून सातारला जाताना नसरापूरच्या पुढे उजवीकडे एक फाटा फुटतो, तो रस्ता भोरकडे जातो आणि मग भोरवरनं पुढे तो कोकणात उतरतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी राजा रघुनाथपंत सचिव यांना भोर आणि वेल्ह इनाम म्हणून दिलं. जसजसं भोर जवळ यायला लागतं तसतसं आपण भाटगर धरणाच्या जवळ येतो. ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं, त्या काळातलं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं धरण. सह्याद्रीच्या 2 पर्वत रांगांमध्ये आणि काळ्या पत्थरात बांधलेलं हे महाकाय धरण प्रसिद्ध आहे. भोरमध्ये जाताना या धरणाच्या उंच भिंतीवरनं जावं लागे. जाताना उजव्या बाजूला दृष्टी पोचणार नाही असा प्रचंड जलाशय, तर डाव्या बाजूला खाली खोलवर दिसणारी नीरा नदी. भातशेतीची हिरवीगार खाचरं गालीचे अंथरल्यासारखे दिसत आणि आजूबाजूची कौलारी घरं आणि झोपड्यांचे पुंजके आरास मांडल्यासारखे दिसत. धरणाच्या भिंतीवरून जाताना एकावेळी एकेरी वाहतूक असे, त्यामुळे क्रमाक्रमानं एकदा जाणारी आणि एकदा येणारी वाहनं सोडली जात. धरणाची भिंत पार करून गेल्यानंतर दुसऱ्या टोकाला सुंदर असं गार्डन पर्यटकांनी फुललेलं दिसे. पुढे गेल्यानंतर थोपटे यांचं पॉवर हाऊस,
नंतर सूत गिरणी, त्याच्यापुढे ॲरलॅब्स हा रंगाचा कारखाना आणि त्याच्याही पुढे वळणावर आणि उतारावर भोर इंडस्ट्रीज, म्हणजे त्याला तंबू कारखाना असं म्हणत. तिथे लेदर क्लॉथ, बुक बाइंडिंग क्लॉथ आणि ट्रेसिंग क्लॉथ तयार होत असे. तिथून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला आणि नदीच्या अलीकडे काळ्या दगडात बांधलेली प्रशस्त आणि आलिशान इमारत लक्ष वेधून घेते. ती म्हणजे राजा रघुनाथराव हायस्कूल. आणि पुढे नीरा नदीवरचा पूल पास करून गेल्यावर आपण भोरच्या एसटी स्टँडमध्ये प्रवेश करतो. स्टँडवरून चढाचा रस्ता पार केला की आपण भोरमध्ये प्रवेश करतो. समोर पाहिलं की क्षितिजाला वरचेवर झेलणारा हिरव्यागार सृष्टीनं नटलेला सह्याद्री पर्वत आणि त्याच्या पायथ्याशी दिसणारं टुमदार असं भोर संस्थान. एखाद्या हिरवागार शालू नेसून बसलेल्या सौंदर्यवतीच्या मांडीवर मजेत पहुडलेलं बाळ म्हणजे भोर संस्थान. गावात प्रवेश करताना सरळ जाणारा रस्ता हा राजवाडा चौकाकडे जातो, तर डाव्या बाजूला जाणारा रस्ता हा म्युन्सिपाल्टीकडे जातो. या एल आकारात गावाची बाजारपेठ आणि रस्त्यांना फुटणाऱ्या गल्ल्या म्हणजे भोईआळी, बजरंगाळी, अमराईआळी, नागाळी अशी छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये वसलेली वस्ती. या भागात पाऊस जास्त पडत असल्यामुळे बैठी, कौलारू किंवा उतरत्या छपराची घरं. मात्र ऐसपैस परस, अंगणवाडी, नारळ, पोपळे, आंब्याची गर्द झाडी सगळं काही कोकणची आठवण करून देणार. पुण्याजवळ असून सुद्धा आपलं वेगळेपण जपलेलं. या गावात सिमेंट कॉन्क्रीटचं घर त्या काळी एकही नव्हतं. गावचा मुख्य व्यवसाय शेती आणि गावाबाहेरच्या असलेल्या 3 कारखान्यांवर अवलंबून. गावातल्या घरातला एखादा तरी त्या कारखान्यात नोकरीला असलेला, त्यामुळे सकाळी 8च्या भोंग्याला किंवा दुपारच्या 4च्या भोंग्याला रस्त्यावर गडबड दिसणार, किंवा गुरुवारी सुट्टीच्या दिवशी पेठा फुललेल्या असणार, नाहीतर मग इतर दिवशी गाव सुस्तावलेलं असायचं. संस्थान राजा रघुनाथराव पंत सचिवांचं असल्यामुळे आणि ते ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मणांची वस्ती जास्त. त्याचप्रमाणे पेशवाई राहणीमान आणि धार्मिक रूढी परंपरा जपणारं, सगळे धार्मिक सण भक्तिभावानं करणारं. त्यात पंत सचिवांचा रामनवमीचा उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. पंचक्रोशीतले लोक त्या उत्सवाला आवर्जून हजर असत. आणि या भोर संस्थांमध्ये माझा जन्म झाला. वडील सातारचे तर आई भोरची. भोर हे माझं आज्योळ. वडिलांचं नाव गोविंद दिवेकर. भोरच्या दंतमभट महाराजांचा प्रसादच म्हणा ना. आई भोरच्या पाटणकरांची मुलगी, तिचं नाव इंदुमती. आबासाहेब पाटणकर हे भोरच्या पंत सचिवांच्या दरबारी कारभारी होते. मला 3 माम्या आणि 2 मावश्या होत्या. आजोळ श्रीमंत होतं, कशाला काही कमी नव्हतं. आजोबांनी जावयाला म्हणजे माझ्या वडिलांना अर्थात नानांना भोरच्या पेठेत किराणा मालाचं दुकान टाकून दिलं आणि गावात घरही घेऊन दिलं. त्यामुळे नाना सातारा सोडून भोरला स्थायिक झाले. त्यावेळी भोरमध्ये जी काही 2-3 दुकानं जोरात चालली होती ना, त्यात आमच्या नानांचं दुकान होतं. नाना घारे, गोरे, बुटके, तब्येतीनं सुदृढ होते. स्वभाव म्हणाल तर रागीट, ओघानं शिस्तप्रिय हे आलं. आपल्या संसारासाठी राबणारे, घराशी एकनिष्ठ असलेले. गावात लोक त्यांना शेठ म्हणत. त्यांचा रुबाबाई शेठसारखा होता आणि ते वागतही एखाद्या शेठसारखे. माई म्हणजे माझी आई. रंगानं गोरीपान नसली तरी गहू वर्णाची होती. तिचे डोळे पाणीदार होते, बोलके होते. उंची बेताची असली तरी दिसायला छान, गौरीसारखी दिसायची. तिच्या बांधेसूत शरीरावर नऊवारी एखाद्या कुशल चित्रकाराच्या कलाकृतीसारखी दिसायची. नानांचा आणि तिचा जोडा लक्ष्मीनारायणासारखा दिसायचा. रूढी परंपरेप्रमाणे व्रतवैकल्य, उपासतापास, सणवार, धार्मिक विधी मनोभावे करणारी, मुलांच्या पालनपोषणात रमणारी आणि नानांची मर्जी सांभाळणारी ती होती. आम्ही कोकणस्थ ब्राह्मण असलो तरी आम्हा भावंडात 3 अस्सल कोकणस्थ गोरे घारे वडिलांवर गेलेले, तर 3 जरा सावळे पिंकट डोळ्यांचे मातृमुखी. आणि आम्हा 6 भावंडांमध्ये आईवडिलांचे संमिश्र गुण उतरलेले होते. नानांनी मोठ्या हिमतीने आणि कष्टाने दुकान नावारूपाला आणलं होतं.
त्यामुळे आमच्या घरात गोकुळाप्रमाणे सुखशांती नांदत होती. बालपणाचा तो काळ आनंद आणि उत्साहानं भरलेला होता. तो काळ आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. शांतता आणि सुबत्ता असल्यामुळे सगळे पारंपरिक सण त्यावेळी घरोघरी उत्साहात आणि आनंदात साजरे होत. आषाढी एकादशी झाली की पावसाच्या आगमनाची चाहूल लागायची. ग्रीष्मात तापलेली धरणी पाण्यासाठी आसुसलेली असायची आणि पावसाला सुरुवात झाली म्हणजे वातावरणात एकदम बदलच व्हायचा. भिजलेल्या मातीचा गंध हवेत दरवळायचा. पावसाच्या सरी आणि आल्हाद गारव्यानं माणूस उन्हाळा विसरायचा. त्याचं चित्त आणि मन प्रफुल्लित व्हायचं आणि त्याच्या जोडीला सुरुवात झालेली सणांची मालिका. एकदा पाऊस सुरू झाला की 8-8 दिवस कोसळत असायचा. सूर्यदर्शन होतच नसे. म्युन्सिपाल्टीच्या नळाला चहासारखं लाल भडक पाणी येत असे. तेव्हा पिण्याचं पाणी उमराणीकर बाईंच्या विहिरीवरनं आणावं लागे. आषाढात प्रथम येई ती आषाढी एकादशी. शाळेला सुट्टी असे. म्हणायला उपवास, खाण्यापिण्याची चंगळ. साबुदाण्याची खिचडी, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, गुळ शेंगदाण्याचे लाडू, खजूर, रताळ्याचा कीस किंवा गुळ टाकून उकडलेल्या चाकते. मला वाटतं आम्ही रोजच्यापेक्षा दुप्पट खाऊन उपवास साजरा करत होतो. अशी एकादशी वारंवार यावी असं वाटायचं. इतरांपेक्षा या बाबतीत आमच्याकडे सुबत्ता होती, कारण घरचंच किराणा मालाचं दुकान. ओसरीवर पोती भरलेली असत, गुळाच्या ढेपी रचून ठेवलेल्या असत. शिवाय बाजारातून नाना रताळी, केळी, कोहळं, हिरव्यागार मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन येत. श्रावण म्हणजे तर काय सणांची लयलूट. श्रावण सोमवार असत. शाळेला अर्धी सुट्टी असे आणि आमचा अर्धा उपवास. संध्याकाळी 7 वाजता सागरसंगीत स्वयंपाक तयार असे. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काही खायला परवानगी नव्हती. कर्दळीच्या पानावर भातावर दही घालून मोरेश्वराचा नैवेद्य काढून ठेवला जाई. 4ही शनिवार ब्राह्मण जेवायला असे. श्रावणी शुक्रवारी सवाष्ण असे. पूर्णवर्णाचा स्वयंपाक. संध्याकाळी हळदी कुंकू. त्यावेळी दूध, साखर, फुटाणे सवाष्णींना देत. आम्ही ही पर्वणी काही सोडत नव्हतो. आळीत 5-6 घरी साखर फुटाणे खायला जात असो. रविवारी आदित्यनारायणाची पूजा होईपर्यंत आईचं मात्र मौन व्रत असे. नागपंचमीला खऱ्या आणि खोट्या नागाची पूजा दूध आणि लाया देऊन करायची. आदल्या दिवशी मिळेल तिथून मेंदीच्या झाडाची हिरवीगार पानं आणून ती पाट्यावर वाटून त्यात थोडा कात टाकून झोपताना तळहाताला लेप लावून त्यावर फडकं बांधून आम्ही झोपत असू आणि सकाळी उठल्यावर कोणाची मेंदी जास्त रंगली हे बघत असू. त्या दिवशी चुलीवर तवा ठेवत नसल्यामुळे जेवणात उकडीचे पुरणाचे दिंडे असत. संध्याकाळी नागोबाळीत औड गडकेचा राजा शिराळ शेठ याच्या पुतळ्याची पूजा करत. मातीचा मोठा पुतळा तयार करून त्याच्या तोंडात चिरूट देत. त्याच्या तोंडातून धूर येत असे. कवठीच्या झाडाला झोके बांधून माहेरवाशिणी आणि मुलं मुली झोके घेत. त्यात एका झोक्यावर समोरासमोर उभं राहून दोन्ही बाजूनी झोका वर चढवण्याचा खेळ तरुण बायका खेळत. मात्र हे दृश्य बघताना छातीत धस्स होत असे. काही ठिकाणी बायका फेर धरून गाणी म्हणण्यात रंगून गेलेल्या दिसत. गोकुळ अष्टमीनंतर गौरी गणपती येत. आम्हा कोकणस्थांकडे 1.5 दिवसाचा गणपती आणि खड्याच्या गौरी असतात. त्यामुळे त्या उत्साहाचं घरात समाधानच मिळत नसे. गणपती आले आणि दुसऱ्या दिवशी गेले. सगळं स्वप्नवत वाटत असे. पण माझ्या देशस्थ मैत्रिणी आणि इतरांकडे मात्र 10 दिवसांचा गणपती आणि उभ्याच्या गौरी असत. जरी काठाचं पातळ नेसलेल्या, गळ्या, छातीवर, हातात लखलखणारे दागिने, नाकात चमचमणारी मोत्याची नथ, कपाळावर चंद्रकोर, हसतमुख, जणू काही आत्ता आपल्याशी बोलतील. त्यांच्यासमोर सुंदर आरास मांडलेली असे. त्यांच्यासमोर फळं, फराळाच्या डिश भरून ठेवलेल्या दिसत. तेवणाऱ्या समया आणि समोर काढलेली सुंदर रांगोळी हे सगळं बघितलं ना की हे सगळं बघत राहावं असंच वाटेल. सवाष्ण आणि पूर्णवर्णाचा स्वयंपाक असे. आम्ही त्यांच्याकडे रोज गणपती, अथर्वशीर्ष आणि आरतीला जात असू. प्रसादासाठी खिरापत रोज वेगळी असे. आमच्या भोरमध्ये आळीमध्ये सार्वजनिक गणपती बसत. त्यांच्यासमोर गाणी, नृत्य, नाटिका, नकला इत्यादी कार्यक्रम होत असत. आम्ही रात्र हौसेनं जागून ते कार्यक्रम बघत असू.
भोरमध्ये सार्वजनिक गणपतीची मिरवणूक 2 वेळा निघत असे. पहिल्यांदा 7 दिवसाच्या गणपतीची आणि नंतर 10 दिवसाच्या गणपतीची. त्यामुळे गणपतीच्या मिरवणुकीचा आनंद 2 वेळा उपभोगायला मिळत असे. त्यानंतर घरोघरी नवरात्र असे. त्यावेळी माईचं सोवळं कडक असे. ती 9 दिवस उपवास करी, गादीवर झोपत नसे. देवीला रोज नवीन माळ वाहिली जायची. घटाखाली पेरलेलं धन हळूहळू वाढत असे. देवीजवळ 24 तास दिवा तेवत असे. रोज संध्याकाळी देवीच्या आरत्या असत. ग्रामदेवी वाघजाई मंदिरात देवीचं नवरात्र असे. आम्ही रोज सकाळी पहाटे उठून स्नानादी विधी उरकून धूत वस्त्र नेसून गावाबाहेर 3 मैलावर असलेल्या वाघजाईला चालत जात असू. सकाळचा तो सुखद अंगाला झोंबणारा गारवा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली हिरवीगार भात खाचरं आणि भात तयार होत आल्यामुळे आसमंतात दरवळणारा भाताचा सुगंध, तो मात्र चित्त आणि मन उल्लसित करणारा असे. तिळाची पिवळी धमक फुलं डोलून आमचं स्वागतच करत असत. आम्ही परकराच्या ओच्यात ती फुलं तोडून घरी आणत होतो. नंतर येणारी दिवाळी म्हणजे सणांची राणीच की. आनंद आणि उत्साहाचं प्रतीक असते. सुवासिक तेल उठणं, साबणांच्या आंघोळी, वेगवेगळ्या गोड आणि रुचकर पदार्थांचा फराळ, नवीन कपडे घालायला मिळणार याचा आनंद, रंगीबेरंगी सुरेख रांगोळ्या, आमच्या भावांनी मिळून बनवलेला आकाशकंदील, पणत्यांच्या दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी. त्यात आमचं किराणा मालाचं दुकान असल्यामुळे दुकानावर व्यापारी पद्धतीने लक्ष्मीपूजन व्हायचं. लाया बत्ताशेचा नैवेद्य आणि तोच प्रसाद म्हणून वाटत होतो. भाऊबीजेला ओवाळण्याचा कार्यक्रम असे. ओवाळणीत पैसे मिळणार हा मोठा आनंद. अर्थात वर्षातला तो एकच दिवस की त्या दिवशी हातात पैसे पडायचे. आम्ही नानांना ओवाळायचो ते आम्हाला प्रत्येकी 1 रुपया द्यायचे आणि तो रुपया आम्हाला लाख मोलाचा वाटायचा. पूर्वी घरोघरी फराळाचं ताट द्यायची पद्धत होती. एकमेकाला घरी फराळाला बोलवत असत. त्यामुळे आम्ही मैत्रिणी एकमेकांच्या घरी फराळाची मजा लुटत होतो. हिवाळा सुरू झालेला असे, त्यात शाळू दिवस. दिवस उशिरा उगवत असे, रात्री अंधार लवकर पडत असे. हवेत गारठा, बोचरी थंडी. पृथ्वी धुक्याचं पांघरून अंगाभोवती लपेटत असे, तर आम्ही गोधड्या, रग यात स्वतःला गुंडाळून थंडीचा आनंद लुटत असो. त्यात पहाटे मुरलीधराच्या देवळात काकड आरती सुरू झालेली असे. इकडे पांघरून सोडवत नसे, तर तिकडे आरतीच्या आणि घंटेच्या आवाजानं मन मात्र धाव घेत होते. सकाळी उठून स्नानादी विधी उरकून अंगात स्वेटर, अंगाभोवती शाल गुंडाळून माईबरोबर थंडीत कुडकुडत काकड आरतीला जायला खूप मजा येत असे. मला अंदूक अंदूक आठवतंय, मी 4 वर्षांची असेन. गावात प्लेगची साथ चालू झाली. आम्ही सगळेजण भाटघरच्या माळरानात राहायला गेलो. सांगायची गोष्ट म्हणजे माझी आई मला घेऊन शेजारच्या 2-3 बायका सोबत धरणाच्या खाली जिथून मोऱ्यांवाटे पाणी सोडलं जातं तिथे कपडे धुवायला गेली होती. माईनी मला, मी तिला दिसेल अशा ठिकाणी वरच्या बाजूला उभं केलेलं होतं. मला परकर पोलकं घातलं होतं. अचानक जोराचा वारा सुटला आणि तो घुसला परकरात. झालं माझं पॅरिशूट. मी उडून काटेरी कुंपणातच पडले की. मला उडालेली बघून माई जीवाच्या आकांतानं ओरडायला लागली. इतर बायका धावत आल्या. त्यांनी काट्याकुट्यातून माझी हळूच सुटका केली. तरीही काटे बोचलेले होते. ओरखडले गेले होते मी. वेदनेने विव्हळत होते मी. पण माझी सुटका झाल्यामुळे माईच्या मात्र जीवात जीव आला. नाहीतर खडकावर आदळून माझा कपाळमोक्ष झाला असता. माझा पुनर्जन्मच झाला म्हणायचा. या घटनेची आठवण झाल्यानंतर असं वाटतं की भविष्यात आपल्याला काट्याकुट्यातून, संकटातून वाट तोडवायची आहे, याचीच बहुतेक ती नांदी असणार. आमच्या घरचं वातावरण अतिशय कडक होतं, शिस्तबद्ध होतं. नानांचा धाक आणि दरारा होता घरावर. पहिला भाऊ, दुसरी मी आणि तिसऱ्याचं नुकतंच आगमन झालेलं. त्याकाळी हम दो हमारे दोचा जमाना नव्हता. घरात दर 2 वर्षांनी पाळणा हलत असे आणि पुढे तो किती वर्ष हलेल हे काही सांगता यायचं नाही. मला वयाच्या 6व्या वर्षी शाळेत घालण्यात आलं. सकाळी लवकर उठावं लागे. प्रातर्विधी उरकून दात तोंड धुवून गणपती स्तोत्र, वक्रतुंड महाकाय म्हटल्याशिवाय चहा मिळत नसे. स्नानानंतर न्याहारी करून शाळेत जायला लागे.
मी लहान असल्यामुळे घरात मला जास्त कामं सांगत नसत. मात्र माई पहाटे उठल्यापासून कामाला जुंपलेली असे. चुलीला पोतेरं घालणं, झाडलोट, सडासंमार्जन, रांगोळी काढणं, देवापुढे सारवून मग रांगोळी काढणं, देवपूजेची तयारी करून ठेवणं. जमीन मातीची असल्यामुळे ती दर 8 दिवसांनी शेणाने सारवावी लागे. तो काही गॅस आणि स्टोवचा जमाना नव्हता. त्यासाठी शेण गोळा करून त्यात कोळशाची खर घालून चुलीसाठी गोवऱ्या थापणे आणि आंघोळीच्या गरम पाण्यासाठी बंबात टाकायला शेणगोळे तयार करायला लागत. एकटी माई ते अविश्रांत करत असे. नाना सकाळी 9च्या सुमाराला पूजा अर्चा उरकून दुकानात निघून जात. आजूबाजूच्या खेड्यातले आणि गावातले लोक त्यांचे गिराईक. आमच्या दुकानातली ना वर्तकी तपकीर त्या काळी खूप प्रसिद्ध होती बरं का. मंगळवारी भोरचा आठवडा बाजार असे. त्यात आजूबाजूच्या खेड्यातले लोक लोणी विकायला आणत. नाना ते लोणी खरेदी करत. त्यावेळी लोण्याचा भाव 2 रुपये किलो होता बरं का. माई ते लोणी काढून त्याचं तूप करत आणि मग 1 किलो, 5 किलो, 10 किलो अशा बरण्या भरून दुकानात विक्रीसाठी ठेवल्या जात. त्या काळी आमच्या दुकानातलं तूप फार लोकप्रिय होतं. चांगली मागणी होती आमच्या तुपाला. मला तूप फार आवडायचं. भाकरी आवडत नसताना फक्त तूप खायला मिळावं म्हणून मी लहान भाकरीच्या तुकड्यावर मोठा तुपाचा गोळा घेऊन खात असे. आता त्या खाल्लेल्या तुपामुळे मी रूपवान झाले का काय कोणास ठाऊक. मंगळवार म्हटलं ना की आम्हा भावंडांची मज्जा. आम्ही नानांबरोबर पिशव्या घेऊन बाजारात जात होतो. आधी आम्ही घारू शेठच्या मिठाईच्या दुकानावर जायचो. ते आम्हाला मूठ मूठ भरून रेवड्या खायला देत. आजूबाजूचे शेतकरी हंगामी पिकं, भाज्या, फळं घेऊन बाजारात येत. त्यामुळे बाजार फळं आणि भाज्यांनी फुललेला असे. हरभऱ्याच्या पेंड्या, लाल भडक गाजर, भुईमुगाच्या शेंगा, पेरू, ऊस, सीताफळ, बोर इत्यादी फळं आलेली असत. नाना ती खरेदी करत. त्याचप्रमाणे आंब्याच्या मोसमात नाना शेकड्याने आंबे खरेदी करत आणि घरामध्ये जाता येता आंबा चोकून खाणं आणि जेवणात आमरस हा आमचा रतीब. माई तर आमरस वाळवून त्याच्या पोळ्या करून विकायलाही ठेवत असे. आषाढात सुरू झालेली ही सणांची मालिका जवळजवळ 6 महिने मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात केव्हा संपे हे समजतही नसे. मग मराठी वर्ष संपून चैत्र उजाडत असे. वसंताच्या आगमनानं नवीन पालवी फुटावी त्याप्रमाणे चैत्राचं स्वागत गुढ्या तोरणं उभारून होत असे आणि मरगळलेली मनं पुन्हा ताजी तवानी होऊन ती मनं नवीन वर्षासाठी तयार होत असत. चैत्र गौरीचं आगमन, हळदी कुंकू समारंभ, कैरी घालून केलेली वाटली डाळ, कैरीचं पन्ह, येऊ पाहणाऱ्या उन्हाळ्याला थंड करण्याचा प्रयत्न आणि मग मकर संक्रांत, परस्परातील स्नेह वाढवणारा, तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देणारा सण. नव्या कोऱ्या काठपदराच्या साड्या नेसून साज शृंगार करून सवाष्ण वाण देतात. गुळाच्या पोळ्या, तिळाच्या वड्या, मिसळीची भाजी, तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरी खाण्यात मिळणारा आनंद काय त्याचं वर्णन करणार हो. काही हौशी स्त्रिया साखरेच्या पाकापासून काटेरी तीळ बनवत त्यापासून दागिने तयार करत. काळ्या रंगावर तिळाचं डिझाईन असलेल्या साड्या नेसून आणि हलव्याचे अलंकार लिहून गरोदर स्त्रिया फोटो काढून घेत. लहान मुलांना सुद्धा तिळगुळाचे अलंकार घालून फोटो काढत आणि त्याला बोरन्हाण सुद्धा घालत. आम्ही घरोघरी जाऊन तिळगुळ गोळा करत असू आणि दुसऱ्या दिवशी तोच तिळगुळ मित्रांना आणि शिक्षकांना देत असू. असा हा मंतरलेला चैत्र महिना संपतो आणि सृष्टीचं रूप पालटायला सुरुवात होते. दिवस मोठा व्हायला लागतो, उष्णतामान वाढायला लागतं, सृष्टी करपायला लागते आणि मग रटाळ असं जीवन चालू होतं. त्यात शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे वारे व्हायला लागतात. प्रॅक्टिसच्या नावाखाली अभ्यास सोडून सगळं काही चाललेलं असे. सगळीकडे उत्साह कसा ओसंडून वाहत असतो. वेगवेगळ्या स्पर्धा, प्रदर्शनं आणि नाट्य गायन यात विद्यार्थी भाग घेत. मी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयावर निबंध लिहिला होता आणि त्यात मला पहिला नंबर मिळालेला होता. संमेलनाची झिंग उतरली की वास्तवाचं भान व्हायचं. परीक्षा तोंडावर आली आहे, खूप अभ्यास करायला पाहिजे ही जाणीव व्हायची. त्यावेळी टक्केवारीचं दडपण नसायचं मनावर, पण पास मात्र झालं पाहिजे असा नानांचा दंडक. वार्षिक परीक्षा झाल्या. माझ्या 4-5 हुशार मुलींच्या ग्रुपपैकी मी सोडून सगळ्या हायस्कूलच्या 5वीत गेल्या. मी एकटी मराठी शाळेत राहिले. मैत्रिणींची ताटातूड झाली. खूप एकटं वाटायला लागलं. हुरहुर वाटत होती.
वाईटही वाटत होतं, पण नाईलाज होता. नानांनी मला मराठी 5वीतच ठेवलेलं होतं. माझं 7वीपर्यंतचं शिक्षण मराठी शाळेत झालं. 7वी ही शेवटची परीक्षा असे. तिला व्हर्नॅक्युलर फायनल असं म्हणत. तिला मराठीतली सर्वोच्च परीक्षा म्हणून महत्त्व होतं. त्याचं केंद्र शहरात किंवा मोठ्या गावात असे. तिचा निकालसुद्धा नाव नंबर सकट पेपरमध्ये छापून यायचा. SSC प्रमाणे त्याचं त्या परीक्षेचं सरकारी सर्टिफिकेट मिळे आणि मी ती फायनल खूप चांगल्या मार्कांनी पास झाले. याच सुमाराला माझ्या मामाने सरकारी बाग देखभालीसाठी घेतली होती. बागेत हापूस, पायरी, आंब्याची झाडं, कमरंग, तुतू, काजू, जांभूळ, चिकू, चिंचा, आवळे सगळ्या प्रकारची झाडं होती. तर मोगरा, जास्वंद, कुंदा, चमेली, आबोली अशी सगळी फुलझाडं सुद्धा होती. फुलांचे गजरे करावेत, डोक्यात माळावेत, आवळे चिंचा मीठ लावून खाव्यात, आंब्याचे पाड गोड मसाल्यात साखर घालून खावेत. सुट्टीमध्ये विविध प्रकारचे खेळ, भटकंती, चांदण्या रात्री अंगत पंगत भोजन, गाण्याच्या भेंड्या, पत्ते सगळ्या खेळांचा आनंद लुटत होतो. कानात वारं शिरल्याप्रमाणे बालपण एन्जॉय करत होतो आणि त्याचबरोबर नकळत बालपण कापरासारखं उडून जात होतं. जसजसं वय वाढत गेलं तसतसा पोरकटपणा कमी होऊन खेळणं थांबलं. मग घरातली कामं अंगावर पडायला लागली. घरातल्यांचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलायला लागला. अनिर्बंध वागण्यावर बंधनं यायला लागली. शारीरिक बदल जाणवायला लागले आणि आस्ते आस्ते बालपणाला निरोप देऊन तारुण्याचं स्वागत करायला तयार व्हावं लागलं. 7वीपर्यंतच्या शिक्षणात साथीला बालपण होतं, पण 8वीला शिक्षणाबरोबर जाणते पण आलं साथीला. त्यामुळे भावी आयुष्यात संसाराला लागणारं शिक्षण आणि संस्कार सुरू झाले. स्वयंपाकाचं शिक्षण. आत्ताप्रमाणे त्यावेळी सुविधा नव्हत्या. चुलीवर स्वयंपाक करायला लागे. घरी शेण आणि कोळशाच्या खरीच्या जळण्यासाठी गोवऱ्या थापायला लागत. नाना सरपणाची गाडी आणत ते सरपण माळ्यावर रचून ठेवायला लागे. भांडी घरी घासायला लागत. कपडे धुण्यासाठी नदीवर जायला लागे. दुकानासाठीचा किराणा माल ट्रकमधनं घरी यायचा. साखर, साबुदाणा, शेंगदाणे, खोबरं, धान्याची पोती ओसरीवर रचून ठेवली जात. मला वस्तूंची किंमत माहिती नसल्यामुळे शेजारच्यांच्या सांगण्यावरनं मी त्यांना ओंजळी भरभरून देत असे. शेजारी माझं कौतुक करत. मी खुश. एकदा आमच्या शेजारचं देशपांडे कुटुंब त्यांच्या शेतावर हुरडा खायला जाणार होतं. शेतातल्या घरात त्यांचा एक दिवस मुक्काम होता. देशपांडे काकू मला म्हणाल्या, "अगं नंदिनी, येतेस का आमच्याबरोबर शेतावर हुरडा खायला? आपण हुरडा खाऊ, मजा करू." मी म्हणाले, काकू, माझी मनापासून यायची इच्छा आहे, पण माझ्या पायात काटा गेलाय, मी सुजलाय पाय." "अगं नंदिनी, आपल्याला कुठे पायी जायचं आहे, गाडीतून तर जायचं आहे." "हो काकू, पण घरच्यांची परवानगी पाहिजे ना, नाना नाही पाठवणार मला." "अगं पण नानांना विचारूच नको तू. तू माईंना विचार, माईंकडे हट्ट धर, त्या काही नाही म्हणणार नाहीत." त्या हुरड्याचं भूत माझ्या मानेवर बसलं आणि हुरडा मी कधी खाल्लेलाही नव्हता. शिवाय देशपांडे काकू आणि त्यांच्या मुलांचा आग्रह. मी माईला विचारलं, "माई, शेजारचे देशपांडे काका, काकू आणि सगळे त्यांच्या शेतावर जाणारे हुरडा खायला, ते मला चालायचा आग्रह करतायत. मलाही जावंसं वाटतंय." "हे बघ, त्यांना जायचं आहे तर जाऊ दे. हे काही तुला जायची परवानगी देणार नाहीत आणि मुक्कामाला तर अजिबातच नाही." "आई, असं काय करते गं? अगं मी अजून हुरडा खाल्लाच नाही आहे आणि परक्याबरोबर थोडीच चालली आहे का मी? देशपांडे काकू आपल्या घरच्यासारख्या आहेत, घेतील की काळजी. शिवाय एका रात्रीचा प्रश्न आहे की गाई." मी माझं घोडं पुढं जा म्हटलं. "हे बघ, मी सांगितलेलं तुला पटत नसेल तर मला विचारू नको आणि जायचं असेल तू तुझ्या जबाबदारीवर जा. नानांना कळलं, पुढच्या परिणामाला तयार व्हायचं." माईची निगेटिव्ह परवानगी मी पॉझिटिव्ह समजले आणि शेजाऱ्यांबरोबर त्यांच्या शेतावर हुरडा खायला गेले. हुरडा खाल्ला, खूप खेळलो, झाडावर चढलो, हरभरा खाल्ला, बोरं खाल्ली, खूप मजा आली. दुसऱ्या दिवशी परत आले तर नाना माझ्या स्वागताला तयार. त्यांनी मला बोलायला एकही संधी दिली नाही. यथेच्छ झोडपलं. मला माझी चूक महागात पडली होती. पुढे 4 दिवस मी अंगावरचे वळ कुरवाळत बसले. हा त्यांचा पहिला आणि शेवटचा मार. नंतर मी ही वेळ कधी येऊच दिली नाही. अशा प्रकारे वर्षामागून वर्ष मागे पडत होती. वय कलाकालानं वाढत होतं. त्याबरोबर भावंडांची संख्याही वाढत होती. वयाच्या 35मध्ये माईला 8 अपत्य झाली. पैकी एक भाऊ आणि एक बहीण जन्मताच वारले
आणि आम्ही 3 भाऊ आणि 3 बहिणी लहानाची मोठी होत होतो. माझा मोठा भाऊ वामन मॅट्रिक झाला आणि मुंबईला केळकरांच्या अत्तराच्या कारखान्यात नोकरीला लागला. माझ्या पाठचा गोपाळ, गोविंद, संजू शिकत होते. सगळ्यात धाकटी म्हणजे संध्या. संध्याच्या वेळी बाळणपणापासून माईच्या दुखण्याला सुरुवात झाली. तिच्या वेळी गरोदर असताना माई माळ्यावरनं खाली पडलेली होती. त्याचा परिणाम संध्याच्या जन्मानंतर झाला. माईला डॉक्टरांचं औषध चालू होतं पण गुण येत नव्हता. तिच्या पायातली शक्ती हळूहळू नाहीशी झाली. पायांची मांड्यांची आगाग होत होती. उठणं बसणं बंद झालं. ऐन तारुण्यात वयाच्या 35शीत माई 8 पोरांना जन्म देऊन अंथरुणाला खिळली. जो कोणी जो उपचार सांगेल, उपाय सांगेल, ते उपाय उपचार करण्यात आले. तिला कडुलिंबाच्या पाल्यात काय झोपवलं, किलो किलो हळदीचे वाफारे काय दिले. नानांनी तर रोज नदीवर जाऊन आंघोळ करून ओलेतेनी शंकराला पाणी सुद्धा घातलं, पण काही उपयोग झाला नाही. तिच्या वाट्याला आलेले भोग ती भोगत होती. मग भोरच्या डॉक्टरांनी माईला पुण्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा असा आम्हाला सल्ला दिला. श्रोते हो, हा होता पहिला भाग नारायण शेळके लिखित असा मी काय गुन्हा केला या कादंबरीचा. या पहिल्या भागात आपण आपल्या कथानायिकेचं बालपण पाहिलं. तिच्या आईला जडलेला आजार आहे आणि डॉक्टरांनी पुण्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिलाय. बघूयात काय घडतंय दुसऱ्या भागात. पुण्याला येत आहेत आणि आपल्या कथानायिकेचं पुढे नेमकं काय झालंय ऐकूयात उद्याच्या भागात. भेटूया साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.